काल दिनांक 14/2/2025 रोजी माहिती मिळाली की स्वप्नील चक्रवार राहणार मोरत हल्लेमुक्काम यवतमाळ याच्या राहते घरी त्याच्यासोबत काही साथीदार मिळून गुप्तधन काढीत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याने त्या ठिकाणी पळून जाऊ लागले। त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे API सरकटे सोबत पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमित नोडे यांना पाठवले। त्यांना पकडले असता 23 जणांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झडती घेतली असता वाहनामध्ये एक मेटल डिटेक्टर, पूजेचे साहित्य, हळदी कुंक व इतर साहित्य मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख यांनी फिर्याद दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नळबडी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा 2013 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी नामे उत्कर्ष अनंता मारधुळे राहणार साईनगर अमरावती, गौरव प्रभुदास पेशराम राहणार लोहारा यवतमाळ, प्रथम नीरज सिंगानिया राहणार मेन लाईन यवतमाळ, गौरव अतुल पांडे राहणार तिलकवाडी यवतमाळ, माधव कोंडू नेवारे राहणार अकोला बाजार जिल्हा यवतमाळ, योगेश विनोद कपिले राहणार राळगाव अमरावती, प्रकाश भास्कर सहारे राहणार लोहारा यवतमाळ, निलेश रामाभाऊजी भोरे राहणार टाकळी जहांगीर जिल्हा अमरावती, श्रीकांत वासुदेव सोनने अकोला बाजार जिल्हा यवतमाळ, स्वप्नील खंडेराव चक्रवार राहणार मोरत हल्लेमुक्काम यवतमाळ या 10 आरोपींना अटक करण्यात आले आहे व त्यांना आज रोजी रिमांड कामी माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश महागाव यांच्या समोर हजर करीत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यवतमाळ, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पीयू जगताप सर यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री हनुमंतराव गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक धनराज निळे व महागाव पोलीस स्टेशनचा स्टाफ करीत आहोत।